ज्येष्ठ समाजवादी नेते स्वातंत्र्य सैनिक का. आगवणे यांनी आपलं आयुष्य समाजाप्रती अर्पण केलं। त्यांचा वारसा जपताना समाजासाठी झटणारी रत्न घडवणं आणि त्यांना पाठबळ देणं हीच त्यांच्या कार्याला पोचपावती ठरेल। आगवणे यांच्यासारखी सामाजिक रत्न समाजासमोर येणं गरजेचं आहे, असं प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं। स्वर्गीय का. आगवणे यांच्या चरित्रग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते। सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी विवेक आगवणे यांचे वडील स्वातंत्र्य सैनिक स्वर्गीय का. आगवणे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विशेष कार्यक्रम पार पडला। यावेळी आगवणे यांच्या आठवणीतील तरंग या चरित्रग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन आणि स्वयंसेवी संस्थांचा सत्कार पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते झाला। त्यामध्ये जीवनमुक्ती, बहुउद्देशीय वाचनकट्टा, कला साधना, अग्रणी पाणी फाउंडेशन, आमचा गाव आमचा विकास या संस्थांचा समावेश होता। रोख 25,000 रुपये, मानचिन्ह, शाल, श्रीफळ असं या सत्काराचं स्वरूप होतं। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला। नामदार आंबेडकर यांनी स्वर्गीय आगवणे यांच्या कार्याची प्रशंसा केली। प्राध्यापक डॉक्टर अशोक चौसाळकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, युवराज कदम यांची भाषणं झाली। विवेक आगवणे यांनी वडिलांच्या स्मृती जागवत त्यांनी केलेल्या संस्कार आणि आदर्शावरच वाटचाल सुरू असल्याचं सांगितलं। प्रारंभी स्वर्गीय का. आगवणे यांच्यावर आधारित जीवनपट दाखवण्यात आला। यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते।